आशू, आजचा शिवाचा वाढदिवस स्पेशल करायचा होता ना? पण शिवाला कल्पना पण नाहीये तिला असं सरप्राईज मिळणार आहे ते. आशू, सो सॉरी अरे, मला नव्हतं सांगायचं हे सगळं तुला. हे बघ, तू आणि शिवा खुश राहा. तू माझ्या बहिणीला सुखी ठेव. तिचा आज खूप स्पेशल दिवस आहे, तर तो अजून स्पेशल. मी नाही बघू शकत आशू तुला. यापेक्षा मी माझा जीव देते. मला जगायचंच नाही. चुकलं. काय मूर्खपणा चाललाय तुझा? मला जाऊ दे अरे. काही झालं तरी कोणी आत्महत्या करायला जात नाही. मला नाही जगायचं. अरे माझ्या जगायला काही अर्थच राहिला नाही आशू. मी काय करू शकून सांग? माझ्या आयुष्याला काही अर्थ राहिला नाही आशू. मला जाऊ दे अरे. लाटांचा आवाज एवढा काय येतोय? मी आशूला काही झालं नसेल ना? हे बस यार शिवा, आता हे सगळं मी काढते तर बस झालं. आशू, तू हे सगळं केलंस, पण कुठेस यार तू? आशू, तू हे एवढं सगळं केलंस माझ्यासाठी, म्हणजे तू मला आज माझं उत्तर देणार होतास, आणि मला माहितीये ते काय होतं. तू आला का नाहीयेस अजून? अचूक निशाणा. हॅपी बर्थडे शिवा. असा काय हा? असं का करतोय आशू? आमच्या किंवा गँगला विचारू का कुठे असेल आशू? नाही, पण त्यांनीच उलट मला विचारलं तर आशू कुठे, तर मी काय सांगू? नाही, आशूला बघितलं पाहिजे कुठे आहे तो. आशू, तू आज आला नाहीस, हेच तुझं उत्तर आहे का? आशू, दिव्या बास, तू जे काही आज झालंय ना त्यांनी मी परत कसा सावरणार आहे माझं मलाही माहित नाहीये. कळलंस तू? प्लीज उत्तर.
आणि निघ. आजची पार्टी एकदम जोरदार झाली पाहिजे कारण पण असंच आहे ना एकदम विशेष. अरे पण जिजूंचं उत्तर मिळालंय का अजून? हा बघ, उत्तर मिळालं नाही काय, मग आपल्याला माहिती ना उत्तर काय. हे बघा, आता फक्त आशूने शिवाला सांगायची खोटी आहे की त्यांची हॅपी मॅरेज लाईफ सुरू. भाई अभिनंदन. अभिनंदन राहू दे अभिनंदन. रॉके अभिनंदन. राहू दे. पण बाई लोक, मला पण ना आज बद्दल खूप चांगली फिलिंग येते. सगळं नीट होईल ना. रॉकीला चांगली फिलिंग येते ना, बाद झालं. पण भाईलो, आज ना सगळं शिवाच्या मनासारखं होणार. बघ ना, तिचं किती प्रेम आहे रे आशूवर. आणि आज ते तिला मिळतंय ते पण तिच्या बर्थडेच्या दिवशी. काही म्हणा, ह्या दिवशी शिवा कशी एकदम सॅड सॅड असायची, पण आजचा दिवस तिच्या कायम लक्षात असणार. अरे कॉल करू ना, विचारूया काय झालंय तिकडे ते. काय म्हणजे भाऊ, आपल्याला माहिती आहे ना काय होणार आहे ते, पण कशाला उगाच आपण त्यांना डिस्टर्ब करायचं. अरे भाई, आजचा दिवस त्यांना जगू दे ना भाई. जगू दे. अरे भाई, कधी नव्हे ते असं मला पटलं. त्यांना तिकडे एन्जॉय करू द्या, आपण इथे एन्जॉय करू. काय बोलतोय, फक्त सगळं नीट झालं पाहिजे यार. बाबा, होणार नाही नीट. हे बघा, आपल्याला माहिती आहे ना त्यांचं चांगलं होणार आहे, आणि त्यांचा चेहरा बघून आपल्याला कळेलच ना की काय झालं आणि काय नाही ते. ते तर आहे. एकदम बरोबर बोललात भाई. आज वातावरण पण असलं रोमॅन्टिक झालंय ना, आज काही चुकीचं घडूच शकत नाही, मी सांगतो. शिवा म्हणाली की तिला तुझ्याशी लग्न करायचंय, आणि जर तिचं लग्न तुझ्याशी झालं नाही तर ती आयुष्यात लग्नच करणार नाही. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे, तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन. चंदनची आणि माझी भेट शिवानीच घडवून आणली. मी जर बाजूला झाले तर तिचा मार्ग मोकळा. आशू, अरे तू काय करतो इथे आणि का आला नाहीस? मी वाट बघत होते. ऐक ना आशू, मी तुझ्याशी बोलतेय. आशू, अरे तूच सगळं प्लॅनिंग केलं ना तिथे. तू मला सरप्राईज देणार होता ना. मी खूप वेळ वाट बघत होते. खूप वेळ झाला म्हणून मी घरी निघून आले, आणि तू आता मला इथे दिसतोय. काही झालंय का? आशू ऐक ना, तू बघत का ना? आशू ऐक ना, तू खूप इमर्जन्सी आली म्हणून निघून आलास का? काही झालंय का? खूप मोठा प्रॉब्लेम आहे का? तू मला सांग ना, आपण दोघं मिळून सॉल्व्ह करूया. काय झालंय आशू? उठ आशू, उठ. तू भिजतोय. तुला कळते का? तंद्री लागली का? उठ बरं इथून. चल, भिजतोयस तू आणि तुला कळत नाहीये का काय होतंय? आणि तू बस इथे. तू बस. आशू, अरे असं काय? तू काहीतरी होईल, तुला आजारी पडशील. अरे शांत हो. आशू, अरे काय झालं? तू आला का नाहीस रे? मी खूप वाट बघितली तुझी. म्हणजे तूच एवढी सगळी तयारी केलीस ना, मला एवढे सगळे सकाळपासून सरप्राईज दिले.
मग का नाही आला? मला वाटलं आज उत्तर मिळेल मला माझं, पण नाही आला. सरे तू काही झालंय का? तू काहीच का बोलत नाहीयेस? बोल ना. माझ्याकडनं काही चुकलंय का? मी काय चूक केली असेल तर ती मला सांग ना. मग आपण बोलू त्याच्यावर. काहीतरी सोल्युशन निघेल. तू असं गप्प नको ना राहू. बोल ना. काय झालंय आशू? मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं आता नाही देऊ शकत. मला जरा वेळ हवाय. योग्य वेळ आली की सगळं तुला सांगेन मी. ओके आशू, पण ऐक ना. मी काय बोलते. ओके आशू ऐक. म्हणजे काय म्हणायचंय आशूला? का असं वागला आशू? माझ्या अपेक्षा का वाढवल्या आणि काही उत्तरही नाही दिलं? आणि या वागण्याचं कारण पण नाही सांगत आहे. असं काय करतोय मी? काय चुकलंय? शेवटी ना तेच झालं. हा दिवस ना वाईटच आहे. त्या दिवशी काही चांगलं होऊ शकत नाही, मला माहित होत. अजून एक दिवस इतका वाईट आणि आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. आई उठ ना. घरी गोड आहे का काही खायला? काय? अगं काय वेडबीड लागलाय का तुला? जा झोप जा. दे नाही, मला गोड खायचंय. काय चाललंय ग दिव्या? झोप ना. काय काही नाही बायाची. तू झोप. ए वंदे झोप. दे ना. अगं काय आता? उद्या सकाळी देते. नाही ना, आत्ता दे ना. मला खीर दे ना करून प्लीज. तुला बरी आहेस ना तू? एवढ्या रात्री खीर पाहिजे तुला? आता झोप, उद्या सकाळी. नाही आत्ता इच्छा होतीये ना आई. मी खूप खुश आहे आज. मला खूप आनंद झालाय. काय एवढं खुश व्हायला काय झालंय तुला? का मी होऊ नाही शकत खुश? झालंय. छान वाटतंय मला. दे ना प्लीज. पण ना बास, आज मी खूप खुश आहे. आता हे कोणाला कळणार पण नाही आणि मला जे हवंय ते बहुतेक मला मिळेलच. मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला की आशूचं आणि माझं एकमेकांवर खूप प्रेम आहे. तर म्हणाली की तू बाजूला झाली तर त्याला कसं माझ्या प्रेमात पडायचं हे मी माझं बघून घेईन. झाली का ग तयारी? पेपर्स फाडलेस?
अगं डिवोर्स पेपर्स. कीर्ती शांत बस, मला काही बोलायचं नाहीये तुझ्याशी. पण काय उपयोग आहे त्याचा? कळतंय ना? लक्ष्मण या. ज्याचा शेवट गोड ते सगळे गोड. हो. हा. का काय झालं काय? आता आशू आणि शिवा आले की कळेलच ना. हा? सीता, चांगल्या गोष्टी कानावर पडायला वेळ लागतो, चांगल्या बातम्या कानावर पडायला वेळ लागतो, पण एकदा का त्या कानावर पडल्या की त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो. म्हणून मी आज उर्मिला कुठे आहे? ठीक आहे. हा, उर्मिलाला शिरा करायला सांगितलंय. अहो करायला काय सांगितलंय, शिरा तयार आहे. आता शिवा आणि आशू आले की आपण लगेच. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग काका. मांजा, गुड मॉर्निंग. काय सकाळ सकाळ इकडे? अहो एवढा स्पेशल दिवस आहे, मी येणार नाही का? आणि मला कळलं की शिरा बनवलाय. अच्छा, तू शिरासाठी आलाय का? हे ऍक्च्युली ना मला पण असं झालं होतं की मी ना सकाळ सकाळी त्यांना उठव आणि विचारू की काय झालं मला सांगा, पण म्हंटल त्यांची प्रायव्हसी ब्रेक नको करायला. बरं केलं, फार बरं केलं. आशू, मी तुझ्याशी कालपासून बोलण्याचा प्रयत्न करते. तू बोलणार आहेस का? आशू यार प्लीज, मला कळायला पाहिजे. कालपर्यंत माझ्या आनंदाचा इतका विचार करणारा तू हाच माझ्याशी काही बोलत नाहीये. काय झालंय असं? शिवा, मी तुला काल रात्रीच सांगितलं ना. आशू, तुला वेळ लागलाय का? मग हे सगळं का केलं तू? मी तुला सांगितलं होतं की मला हे सगळं आवडत नाही, नको करत जाऊ. तरी तू मला आशा दाखवली. तू स्वतःहून माझ्यासाठी गिफ्ट बनवलं. काय तर म्हणे तुझ्या पप्पांना तुला आनंदात बघायचं नसेल का? मग काय झालं काय? आशू, मला ना माहितीये या दिवशी माझ्या बरोबर काय होतं, काय घडतं. म्हणून मी तुला सांगत होते हे सगळं नको करू. मला हे सगळं व्हायला नको होतं. तुझ्यावर एक शब्द बोलत नाहीस. तुला काहीच वाटत नाहीये का? मला वाईट वाटतंय त्याच. आशू, काय ना मी आयुष्यात कधीच हट्ट केला नाही. माझी फक्त एक अपेक्षा होती की माझ्या नवऱ्याने मला फक्त मैत्रीण म्हणून बघू नये, माझा बायको म्हणून स्वीकार करावा. मी त्याच क्षणाची वाट बघत होती. ती आशा तू मला दाखवलीस. मला वाटलं आज मला माझं उत्तर मिळेल. तू हे सगळं काय चालवलंयस? अरे काय आता मी हिला सांभाळू का नको? म्हणजे दिव्यानी सांगितलं तसं हेही खरं नाहीये का? मग शिवा असं खोटं का वागेल? पण ती दिव्या जीव द्यायला जात होती, ती त्या थराला का जाईल? जर खरं नसेल तर ठीक आहे, तुला नाही बोलायचं ना, नको बोलू. मी जाते बाहेर. तुला यायचं तर ये, नाही तर नको.